जय सद्गुरू. मी तुम्हाला हिरव्या मिरचीचा रसा कसा करता तो दाखवते आहे. जय सद्गुरू. या हिरव्या मिरच्या आहे, याचा मी रसा करून दाखवते. कापते आहे, कापून घेते. अशा आडव्या उभ्या कापावा लागतात. या कापून त्याला थोडं कापून छान होतात. मिरच्या कापून झाल्या. ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे. आता गॅस पेटवते. गॅस पेटवायचा आहे. गॅस पेटून झाला. एवढे तेल घेतले. कढाईत टाकायचं आहे. जास्ती तेलाने तिखट लागत नाही. कढईमध्ये एवढं तेल घेतलं. आता या मिरच्या तळायच्या आहे. त्याच्यात अशा हलवून घ्याव्या लागतात. चांगल्या खरपूस होईपर्यंत हलवा लागतं. त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकावं लागतं. 1 ग्लासभर पाणी टाकते. शिजू द्यावं लागतात. 1 चमचा मीठ घ्यावा लागते. हे शेंगदाणे दळून घ्यायचे. 1 फुलपात्रभर शेंगदाणे आहे. हे दळून घ्यावं लागतील. दळायचे. मिक्सर लावते. एवढा चवीनुसार लसूण घ्यायचा. त्याच्यात दळून घ्यावा लागतो. आता परत मिक्सर लावते लसूण टाकून. लसूण शेंगदाणे दळून झाले. या आता मिरचींमध्ये टाकायचे आहे. हलवून घ्यावा लागते चवीनुसार. ह्या शिजू द्यावा लागतील. 1 चमचा जिरे टाकते आहे. 1 चमचा हळद टाकत आहे. ते असे हलवून घ्यायचे. आता ह्या मिरच्या शिजून झाल्या. आता गॅस बंद करत आहे. अशी रशाची मिरचीची भाजी बनवतात. मिरचीची भाजी झालेली आहे. तुम्ही ही भातासोबत व पोळीसोबत खाऊ शकता. पण छान चवदार लागते.